हो. डोमेग्राम लिळ्यांच्या आजच्या या सत्रामध्ये आपण घेत आहोत उत्तरार्ध 158 क्रमांकाची वेळ. दिगांबर श्रीमूर्ती श्री प्रभू वस्त्र स्वीकारू. स्वामी राजमठामध्ये अवस्थान आहे स्वामींचं, आणि त्या ठिकाणी स्वामींचं रोजचा जो नित्यदिनीचा पूजावसर चालतो, तो पूजावसर त्रिकाळ पूजावसर, क्षौराचा अवसर, मर्दनेचा अवसर, मादनेचा अवसर, आरोगणेचा अवसर, पहुडाचा अवसर, उपहुडाचा अवसर, असे सगळे अवसर, असे सगळे विधी स्वामींचे त्या राजमठामध्ये डोमेग्रामला होत असताना एक दिवस उन्हाळे उन्हाचे दिवस होते. एकुदी बाईसी गोसाव्यांसी उदयासीची पडदणी ओळगविली. आणि एक दिवशी त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये स्वामींना बाईसांनी उदयासीची म्हणजे सकाळीच पडदणी ओळगविली, म्हणजे थोडंसं ऊन निघालं नाही तर आंघोळीची तयारी बाईसांनी केलेली आहे. कारण की स्वामींचं 8 दिवसा क्षौर आणि 14 दिवसा मादने व्हायचं, म्हणजे 8 दिवसाला वपन स्वामी करायचे आणि 14 दिवसाला मादने म्हणजे स्नान वगैरे व्हायचं. हा नित्यक्रम आहे. आणि मध्ये जर का कोणाचं पंगत असेल, काही अन्नदान असेल, तर त्यांनी जर का काही मर्दना मादने त्यांनी स्वामींचं पूजन केलं तर तेव्हा सुद्धा स्वामींचं स्नान वगैरे व्हायचं. कदाचित उन्हाळ्यामध्ये 14 दिवसापेक्षा 2 दिवसाला स्वामी स्नान वगैरे करत असतील. कारण की इथे जर का हिवाळा असता तर हिवाळ्यामध्ये पार दुपारी मध्यान दुपारी आंघोळ करावी लागते, कारण की थंड हवा आहे वगैरे सगळं काय. आणि मग ती आंघोळ बाधू नये या दृष्टिकोनातनं आता सकाळीच इथे स्नानाची तयारी झालेली आहे. म्हणजे उन्हाळे दिवस असल्यामुळे सकाळी लवकर आंघोळीची तयारी बाईसांनी केली. पडदणी ओळगविली म्हणजे आंघोळीच्या आधी जे काही वस्त्र नेसायला देतात ते वस्त्र बाईसांनी स्वामींना ओळगवलेलं आहे. मर्दना झाली, मादने झाले. स्वामींची मर्दना झालेली आहे, मालिश वगैरे तेल वगैरे लावून, आणि मादने झाले. तदनंतर स्वामींचं स्नान झालं. बाईसे वस्त्रे आणावया गेली, आणि बाईसा वस्त्रे आणण्यासाठी म्हणजे कपडे आणण्यासाठी म्हणून आतमध्ये गेलेले आहेत. स्वामींचं स्नान झालं. स्वामी आता श्रीमूर्ती काय करणार आहेत? प्रक्षाळन झालेली आहे. आता परमार्जिती म्हणजे स्वामी श्रीमूर्ती पुसणार आहेत. आणि म्हणून बाईसा धुतलेले कपडे नवीन धूत वस्त्र आणण्यासाठी म्हणून आतमध्ये गेलेले आहेत की आता स्वामी ते नेसतील स्नान झाल्यानंतर. तव गोसावी पडदणी प्रत्यजुनी पूर्वमुखा मडा बीजे केले. मग आमचे स्वामी पडदणी प्रत्यजोनी म्हणजे आंघोळीचं जे वस्त्र आहे त्यानिशी स्वामींनी स्नान केलेलं आहे, आणि ते काढून स्वामी पूर्वामुखा मढा बीजे केले. पूर्व दिशेला ज्या मठाचं तोंड आहे तो मठ कुठला? प्रसन्न मठ. त्या प्रसन्न मठामध्ये स्वामी गेलेले आहेत. आणि मग आग्नकोनी पूर्व पश्चिम ओटा. त्या मठाच्या आतमध्ये गेल्यानंतर आग्नेय दिशेला पूर्व पश्चिम तो ओटा आहे. ते तो गोसावी उतानी श्रीमूर्ती ऐसा पहुडू स्वीकरिला. आणि स्वामी आतमध्ये गेले आणि तो जो ओटा आहे पूर्व पश्चिम, त्या ओट्यावर आमचे स्वामी उतानी म्हणजे पाठीवर स्वामी झोपलेले आहेत. श्रीमूर्ती ऐसा पहुडू स्वीकरिला, पाठ टेकवलेली आहे, स्वामी पाठीवर झोपले. अशा प्रकारे स्वामींनी पहुड स्वीकारला. वक्षस्थळावरी दोन्ही श्रीकर. आणि स्वामींचे दोन्ही हात जे आहेत ते छातीवर आहेत असे. बाहुल्ये बाईसावरी उदास्य स्वीकारले ऐसे म्हणजे. चरित्रकार म्हणतात की बहुतांशी बाईसांवर स्वामींनी काहीतरी औदास्य स्वीकारलेलं होतं असं चरित्रकार म्हणतात. किंवा एखाद्या जीवाच्या बाबतीमध्ये देवाने औदास्य स्वीकारलेलं असेल. जसं एखादा भरवसेन उद्धरणारा जीव असतो की त्यांनी चुकू नये असं देवाला वाटतं,
आणि नेमका तोच जीव चुकतो, त्याच्याकडनं काहीतरी प्रमाद घडतो, हिंसा प्रमाद असेल, विकल्प प्रमाद असेल, विकार प्रमाद असेल, किंवा त्याच्याकडनं अशी काही चुकी घडते की जेणेकरून त्याच्या अनुसरणाला बोल लागेल, अनुसरण त्याचं भंगेल, असं विहिता विधीच्या वेगळं जेव्हा तो एखादा जीव वर्तन करतो त्यावेळेला परमेश्वराला खंती येत असते. जसं एखाद्या व्यक्तीच्या विरोधात आपण वागलो की त्याला राग येतो, तसं परमेश्वराच्या सुद्धा आपण विरोधात गेलो, विहिता वेगळं आपण जर का आचरण केलं, निषेधाला टाळलं पाहिजे तर निषेधाचंच आचरण करत बसलो आपण आणि विधीला टाळलं, तर अशामुळे परमेश्वर काय येतात, परमेश्वराला खंती येते आणि मग अशा वेळेला परमेश्वर उदास होत असतात. परमेश्वर आमचे उदास झाले. रामधरण्याच्या लीळेमध्ये आम्ही बघितलं की 10 महिने स्वामी त्यांच्याकडे राहिलेत, परंतु त्यांचा मनोधर्म जो आहे, रामधरण्याच्या सेवेतला मनोधर्म जो आहे, तो कुठेतरी काहीतरी कमी झालेला असल्या कारणामुळे स्वामी त्यांच्यावर उदास झालेले आहेत. त्याच्यानंतर काळबोटे असतील, मार्तंड असतील, यांच्यावर स्वामी उदास झालेले आहेत. सारंग पंडित आहेत, त्यांच्यावर स्वामी उदासच आहेत, कारण की ते अनुसरण वगैरे याच्यामध्ये ते पडत नाहीत. दादोसांवर स्वामी कुठेतरी उदास असणार आहेत, ते अनुसरणाला नाही म्हणतात. तेव्हा जेव्हा रामदेव म्हणतात की आपली ब्रह्मविद्या काही आम्हाला सांगू नका, ते राया राणी की, तेव्हाही स्वामी थोड्याफार प्रमाणात उदास त्यांच्यावर झालेच असतील. भटोबासांवर स्वामी उदास झालेले आहेत. जेव्हा भटोबासांना सांगितलं की इथून निघून जा आणि ते रुद्धपूरला जातात वगैरे. त्यानंतर डांगरेशाच्या देहावसान प्रसंगीच्या लीळेमध्ये पण स्वामी उदास झाले सगळ्यांवर, की सांगितलं सगळे निघून जा इथून असं. त्याच्यानंतर सांडव्याच्या लीळेमध्ये सुद्धा स्वामी सगळ्यांवर उदास झालेले आहेत आणि सगळ्यांना सांगितलं इथून निघून जा. एकीकडे बडोशला स्वामी उदास झालेले आहेत कमळावसांवर. एकंदरीत पूर्ण त्या राज्य व्यवस्थेवर स्वामी उदास झालेले आहेत. घोडाचुडी शिष्य यांनी जेव्हा ते सगळं गाव जाळलं आणि ते हसायला लागले अभिमानाने, तेव्हा स्वामी त्यांच्यावर उदास झालेले आहेत. अशा प्रकारे आपण स्वामी उदास झाल्याच्या काही लीळेंचे प्रमाण या ठिकाणी बघितलेले आहेत. आणि अशा प्रकारे छोट्या मोठ्या प्रमाणात तर स्वामी त्या जीवापुरतं उदास होत असतात. पण कधी कधी असा जीव असतो की जो उद्धरणाच्या मार्गाला लागलेला आहे, शाब्दज्ञान त्याचं चरित होतं आहे, आणि अशा याच्यामध्ये जर का त्याचं अनुसरण भंगलं, विकल्प विकार किंवा हिंसापैकी कुठलाही प्रमाद जर का त्यांनी अंगवला, त्याचं अनुसरण त्या ठिकाणी भंगतं, प्रमाद घडतो आणि अशा वेळेला परमेश्वर खूप उदास होतात. आणि अशाच प्रकारचं काहीतरी उदास्यत्व स्वामींनी स्वीकारलेलं असावं कदाचित. बाईसांवर स्वामी उदास आहेत की नाही आहेत असा काही उल्लेख त्या लीळेमध्ये कुठे येत नाही, पण चरित्रकार म्हणतात इथे की बाहुल्य बाईसांवर औदास्य स्वीकारलेलं असावं. ऐसे म्हणजे असं म्हणतात परमार्गामध्ये, बाईचे वस्त्र घेऊन आली. आता स्वामींचं स्नान ज्या ठिकाणी झालं तिथून स्वामी निघून प्रसन्न मठामध्ये निघून गेले आणि बाईसा आलेल्या आहेत. बाईसा येऊन बघतात तर तिथे स्वामी नाहीत. ज्या ठिकाणी स्नान झालं त्या ठिकाणी स्वामी असले पाहिजेत, पण त्या ठिकाणी स्वामी नाहीत. तव गोसाव्या ते ने दखतीची म्हणजे गोसाव्यांना त्यांनी पाहिलं नाही, तिथे दिसले नाही स्वामी. आणि गजबजिली म्हणजे एकदम घाबरून गेल्या. काय झालं, देव कुठे गेले काय की. बाबाए केवते बीजे केले, एकदम संभ्रमित झाल्या, स्वामी कुठे गेले म्हणून बाईसा इकडे तिकडे बघायला लागल्या. म्हणून बोबाव लागली म्हणजे आवाज द्यायला लागली. तव गोसाव्यांचे श्रीचरणाचा मागू देखिला. श्रीचरणाचा माग म्हणजे स्वामी स्नान करून तसेच गेले असल्यामुळे श्रीचरणाचे जे पायाचे जे ठसे आहेत पाण्याचे, त्या ओल्या पायाचे जे ठसे तळव्याचे, ते त्यांनी पाहिले. ते ठसे कुठे चाललेले आहेत तर ते माग काढी देखिला म्हणजे त्याच्या मागे मागे त्या गेल्या. त्या श्रीचरणाच्या त्या पाण्याचा ठसा जो आहे तो ओलाव्याचा ठसा बघून श्रीचरणाचा त्याचा माग काढून बाईसा त्या दिशेने गेलेले आहेत. मग गोसाव्यांच्या श्रीचरणापासून मागू निघाला. स्वामींच्या श्रीचरणापासून तो माग निघालेला
तेने मागे मागे आली, त्याच्या मागे मागे ती म्हणजे त्या दिशेने ती आलेले आहेत बाईसा. तव गोसाव्यांसी उताणी श्रीमूर्ती पहुड. स्वामींना त्यांनी बघितलं. राज प्रसन्न मठामध्ये स्वामी झोपलेले आहेत. उतानी श्रीमूर्ती अशी पाठीवर झोपलेले स्वामी आणि दोन्ही हात स्वामींचे श्रीकर छातीवर आहेत. आणि बाईसे भियाली आणि बाईसा भियाली, घाबरल्या. असं स्वामींनी असं कधीच असं रागावले नाहीत, कधी उदास झाले नाहीत, काय नाही. एकाएकी स्वामींना काय झालं आणि असे झोपलेले स्वामी, तर बाईसा घाबरल्या. स्वामींचं औदास्यत्व त्यांच्या लक्षात आलं. भट उंच मडी काळी नेनो म्हणिये करीत होते ते नेणो. आणि बाजूचं जे मठ आहे उंच मठ, त्या मठामध्ये भटोबास नेनो म्हणिये करीत होते ते नेनो, म्हणजे काहीतरी विहित विधी, पूजा अवसरांच्या संदर्भातला विधी भटोबास त्या ठिकाणी करत होते. नेमका काय विधी करत होते याचा काही उल्लेख आलेला नाहीये. आणि चरित्रकारांनी सुद्धा म्हटलं की काही नेनो म्हणिये करीत होते ते नेनो, म्हणजे काय म्हटलेलं करत होते ते नेनो म्हणजे ते कोणाला माहिती नाही. कुणीतरी म्हटलंय की भटोबास फुलांच्या माळा ज्या आहेत ते गुंफत होते असं म्हटलेलं आहे, पण लीळाचरित्रामध्ये या पाठामध्ये तसं नाही आहे. बाईचे उंच मठा आली आणि बाईचा उंच मठामध्ये आल्या जिथे भटोबास सेवेमध्ये आहेत. आणि म्हणितले धाव धाव नागऱ्या बाबाए उदास्य स्वीकरिले. आणि बाईसा एकदम घाबरलेल्या आहेत, त्या भटोबासांकडे आल्या आणि भटोबासांना म्हणतात धाव धाव नाग दे, हे काम सोडून दे आणि लवकर चल. स्वामींनी उदास्य स्वीकारलेलं आहे. आणि भटोबास पण लागलीच बाईसांनी जे सांगितलं ते ऐकून लगेच आलेले आहेत. पाहिले तव श्रीमूर्ती उदास्य स्वीकरिले देखिले. आणि भटोबास पण आले प्रसन्न मठामध्ये आणि पाहिलं तर स्वामी खरोखरच उदास्य स्वीकारलेलं आहे स्वामींनी. हे स्वामींच्या श्रीमुखावरून त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आता काही पाकी जे, आता भटोबासांच्याही लक्षात येईन आता करायचं काय, म्हणजे काय उपाय करायचा जेणेकरून स्वामी उदास झालेले आहेत ते प्रसन्न होतील. भट विचारू लागले. आणि भट विचारू लागले म्हणजे विचार करायला लागले. विचारू लागले म्हणजे दुसऱ्या ह्यांना त्यांना विचारू लागले असा अर्थ नाही. विचारू लागले म्हणजे स्वतःच्या मनामध्ये त्यांनी विचार केला. बाईसांशी काही बोलले नाहीत, कुणाशीच काही बोलले नाहीत, धावपळ केली नाही, गडबड केली नाही, त्यांनी विचार केला. विचार म्हणजे चिंतन आहे. विचार म्हणजे या ठिकाणी आपण कोणाला बोलतो ना, काय हे सतत विचारामध्ये असतात, तब्येत खराब का झाली, हे सतत विचारामध्ये असतात. म्हणजे विचार हे काय आहे, तुमचं जे काही दुःख आहे, दुःख व्यक्त करण्याचा भाग त्याला म्हणतात विचार. एकदम माणूस काही संकट आलं मोठं की माणूस त्याच्या विचारामध्ये शून्यामध्ये असतो सतत. आता इथे भटोबासांनी जो केला तो विचार नाही आहे, भटोबासांनी जे केलं ते चिंतन आहे. भटोबास हे चिंतन करायचे नेहमी की काय केलं पाहिजे. स्वामींनी सांगितलं इथून निघून जा, त्यांनी विचार नाही केला, त्यांनी चिंतन केलं की काय केलं पाहिजे. आणि चिंतनात्न परस्पर चिंतन मंथन सांगितलेलं आहे. म्हणजे दोन लोक असतील तेव्हा मंथन झालं पाहिजे, पण आपण जर का एकटेच असू तर मग चिंतन झालं पाहिजे. म्हणजे चिंतन म्हणजे आपल्या मनाला आपण कार्यरूप करायचं, आपल्या मनातलं अध्यात्म आपण कार्यरूप करायचं आणि अध्यात्माच्या बाजूने आपण अध्यात्माच्या माध्यमातनं अध्यात्माच्या द्वारे आपण विचार करायला पाहिजे. आपल्याला एखादं संकट येतं त्यावेळेला आपण अध्यात्माला धरून विचार केला पाहिजे. आपण काय करतो की आपण व्यवहाराला धरून विचार करतो आणि आपण अजून दुःखामध्ये जात राहतो. जेव्हा 88,000 ऋषी घेऊन आले पांडवांकडे ते आणि म्हणाले की आम्हाला जेवायचं आहे, सगळे पांडव घाबरून गेले. आता काय करायचं, जेवायला नाही दिलं तर हे शाप देऊन टाकतील. आणि सगळे एकदम गोंधळले. पण त्यावेळी द्रौपदीने अध्यात्माला धरून विचार केला आणि त्यांना कृष्ण महाराजांची आठवण आली. जेव्हा त्यांचं वस्त्रहरण होतंय त्या टायमाला सगळेच घाबरून गेलेले आहेत, पांडवांना काय करावं काही सुचेना. अशा वेळेला द्रौपदीने व्यावहारिक दृष्ट्या सगळ्यांची मदत मागितलेली आहे. सगळ्या माणसांची मदत मागितली, नातलगांची मदत मागितली, गुरुजनांची मदत मागितली, सगळ्यांची मदत मागितली.
परंतु कुणी मदतीला आलं नाही. तेव्हा तिने अध्यात्माला धरून विचार केला आणि मग तिच्या लक्षात आलं की इथे जे असून सगळे असून सुद्धा कुणी इथे मदतीला येणार नाहीये. इथे मदतीला कोण येणार आहे? जो इथे नाही आहेत सध्या उपस्थित ते आपल्या मदतीला येणार. आणि मग कृष्ण महाराजांची विनंती केली, म्हणजे चिंतन केलं. इतक्या वेळ त्यांनी विचार केला आणि त्या विचारामध्ये अनेक लोकांना विचारलं तिने, पण कोणी मदतीला आलं नाही. पण ज्यावेळी तिने चिंतन केलं त्यावेळी तिला देवाचं नाव आठवलं. आणि म्हणून तुम्ही जेव्हा विचारत असता तेव्हा तुम्हाला देवाचं नाव कधीच आठवणार नाही. पण जर का त्या विचाराला बाजूला ठेवून तुम्ही चिंतन केलं, म्हणजे संकट येतात सगळ्यांना संसारामध्ये सुद्धा, मग अशा वेळेला तुम्ही नुसते विचारात पडून राहिले तर तुमची तब्येत खराब होऊन जाईल. पण किती मोठं संकट आलं तर तुम्ही लगेच चिंतन केलं पाहिजे की एवढं मोठं संकट आहे आणि याच्यात आता आपलं काही खरं नाही, काय होईल काय नाही होणार, असं तुम्ही पूर्णपणे याच्यामध्ये असताना, विचारांमध्ये असताना जर का तुम्ही लीळाचरित्र, सूत्रपाठ, ब्रह्मविद्येचा जर का आधार घेतला तर तुम्हाला त्याचं उत्तर या ब्रह्मविद्येच्या माध्यमातून तुम्हाला मिळतं. तुम्ही जर का चिंतन केलं त्या चिंतनाच्या माध्यमातून तुम्हाला बरोबर उत्तर मिळतं आणि मग तुम्ही बरोबर, तुम्हाला एखादं वचन सापडेल, एखादी लीळा सापडेल, एखादी स्मृती सापडेल, एखादा दृष्टांत सापडेल, असं काहीतरी श्रीमुखीचं तुम्हाला मिळेल किंवा स्मृतीस्थळातलं काहीतरी मिळेल की जेणेकरून तुम्हाला त्या संकटातनं मार्ग काढण्याचा जो काही रस्ता आहे तो मिळणार आहे. जेव्हा सस्याच्या मागे ते पारधी आणि श्वान लागलेले आहेत त्यावेळेला ससा पूर्ण विचार करत धावतोय आणि तो विचार करतोय कुठे जाऊ कुठे जाऊ कुठे जाऊ. आणि ज्या वेळेला त्यांनी स्वामींना पाहिलं आणि बघितल्या त्यांनी चिंतन सुरू झालं त्या सशाचं. आता विचार जो आहे तो सशाला इकडे तिकडे धावायला लावणारा आहे. जेव्हा तुम्ही विचारत असता तेव्हा तुम्हाला सुचत नाही काय करावं, असं सशाचं झालेलं होतं. विचारांमध्ये असल्यामुळे इकडे जिकडे रस्ता मिळेल तिकडे धावत होता. परंतु जेव्हा चिंतन सुरू झालं, स्वामींना पाहिल्यानंतर चिंतन सुरू झालं, मग इकडे तिकडे धावला नाही तो. चिंतन त्याला सांगितलं त्या चिंतना की तू इकडे जा, परमेश्वराकडे जा. म्हणजे स्वामींकडे जाण्याची आज्ञा त्याच्या चिंतनाने त्याला दिली, त्याच्यातल्या चिंतनाने त्याला दिली आणि त्याचं चिंतन जे आहे त्याला स्वामींपर्यंत घेऊन गेलं. पण जेव्हा डांगरेशांना सांगितलं की तुम्ही पण इथून निघून जा, तेव्हा डांगरेशांनी सुद्धा काय केलेलं आहे? चिंतन केलेलं आहे. विचार नाही केला, चिंतन केलं. आणि चिंतनातनं कधीही चांगल्याचीच निर्मिती होत असते. विचारातनं कदाचित वाईटाची निर्मिती होऊ शकते, परंतु चिंतनातनं कधीच वाईटाची निर्मिती होत नाही. चिंतनातनं फक्त चांगल्याचीच निर्मिती होत असते. अध्यात्माद्वारे आणि ब्रह्मविद्याच्या द्वारे जे चिंतन तुम्ही करता, डांगरेशांनी सुद्धा तसं चिंतन केलं आणि ते म्हणाले की देवाने मला जायला सांगितलं आणि आता मी जाणार, म्हणजे आता बस झालं, आता मला पुढे पण जायचं आहे. चिंतन केलं, मला सुद्धा बटोबासांसारखं व्हायचं आहे, महादाईसांसारखं व्हायचं आहे, बाईसांसारखं व्हायचं आहे, असं जे चिंतन सतत तो बघतोय त्याचं चिंतन त्यांनी केलं आणि स्वतःला त्या देहातनं मुक्त केलेलं आहे. स्वामींना सुद्धा एका दृष्टीने जर का बघितलं तर स्वामी उदास सुद्धा झालेले डांगरेश गेल्यामुळे, आणि कुठेतरी प्रसन्नता सुद्धा आहे की डांगरेश जे माणसांनी केलं पाहिजे ते एका श्वानाने केलं. जो संस्कार माणसांकडे पाहिजे तो श्वानाकडे आहे, एका प्राण्याकडे आहे, एका स्त्रियांच्याकडे आहे. याचा प्रसन्नता पण परमेश्वराकडे आहे. तुमच्या आमच्यासाठी डांगरेश गेले म्हणून आम्हाला दुःख होतंय, परंतु डांगरेश त्याच्यातनं जाऊन कुठल्या तरी मनुष्य देहात येतील आणि तिथे ज्ञानाचा योग, परमेश्वराचा योग त्यांना येणार आहे. ही प्रगती पण आपण डांगरेशांची बघितली पाहिजे. नुसतंच डांगरेश गेले म्हणून आपण रडण्यात अर्थ नाही आहे. अर्थातच डांगरेशांची जी सेवा आहे, डांगरेशांचं जे काही सन्निधानात राहिल्यानंतर जे त्यांचं जे वर्तन आहे ते खरोखरच इतकं चांगलं आहे की ते जाण्याचं दुःख आपल्याला आहेच, परंतु हे त्यांची प्रगती पण त्याच्यामध्ये बघा की पुढे ते मनुष्य देहामध्ये पण आले पाहिजेत ना. तो जीव नुसता श्वानामध्येच राहिलं तर परमेश्वर सन्निधानाचा उपयोग काय? मग परमेश्वराने एकाच अर्थाने काय झालेलं आहे ते त्याच्यातनं मुक्त झाले. आता कुठेतरी त्यांचा जीव मनुष्य देहात येईल आणि परमेश्वराच्या मनोधर्माने त्यांना जे काही दातृत्व द्यायचं असेल ते परमेश्वर त्यांना
देणार आहे. तर इथे सुद्धा डांगरेशांचं चिंतन आहे. डांगरे सुद्धा निरूपण ऐकत असतील ना, प्राण्यांना सुद्धा कळतं, सगळं सांगितलेलं कळतं, ते पण भावनिक होतात, ते पण थोडे भावुक होतात. हे सगळे गुण प्राण्यांमध्ये सुद्धा आहे. आमच्याकडे म्हणतात की बाबा प्राण्यांना अंतःकरण नसतं, परंतु अंतःकरणाची सगळी कार्य प्राण्यांमध्ये आपल्याला मनुष्यांपेक्षा जास्त बघायला भेटतात. संवेदनशीलता जी आहे ती प्राण्यांमध्ये जास्त आहे. ते आपल्याला डांगरेशांच्या माध्यमातून लीळेमध्ये सुद्धा बघायला मिळते आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा डांगरेशांनी चिंतन केलेलं आहे. त्यानंतर चिंतनाचे असे अनेक लीळा तुम्हाला बघायला मिळतील की ज्याच्यातनं चिंतन केलं आणि त्या चिंतनातनं काहीतरी चांगल्याची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून अजून एक चिंतन आपल्याला बघायला मिळेल की माहीम भट्टांचं चिंतन आहे. जेव्हा अवकाशाला गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी चिंतन केलं, स्वामींनी निरूपण केलेली पूर्वी असेल, अजून काही लीळा असतील, महावाक्य असेल, निर्वचन असेल, अजून जे जे काही निरूपण झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचं त्यांनी चिंतन केलं. आणि चिंतनाच्या माध्यमातून त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला ह्या क्षणी आत्ताच जे आपण पाऊल टाकणार आहोत ते रिद्धपूरच्याच दिशेने पाऊल टाकावं लागणार. इकडे तिकडे पाऊल टाकायचंच नाही आहे कुठे, ना घरी जायचं, ना नदीकडे जायचं, ना कुठेच जायचं. आपलं रिद्धपूर कुठल्या दिशेला आहे, अर्थातच अनुसरणाच्या दिशेने पाऊल टाकायचं आहे. मग अनुसरणाच्या दिशेने पाऊल टाकताना ते अनुसरण कुठे जावं त्याचं सुद्धा चिंतन केलं की चक्रधर स्वामींनी श्री प्रभूंचा अवतार सांगितलेला आहे, तिकडे जावं. आणि ते चिंतन त्यांच्या कामी आलं. तेच जर का माहीम भट्ट घरी गेले असते तर माहीम भट्ट परत आले असते की नसते आले किंवा उशिरा आले असते. परंतु चिंतन केल्यामुळे चिंतनातनं घडलं चांगलं आणि मग रिद्धपूरच्या दिशेने अनुसरणाच्या दिशेने त्यांचे पावलं पडत पडत गेले. आणि प्रत्येक ठिकाणी चिंतन केलं की मी हे जे अन्न खाल्लं ते काही मला खाता आलं नाही, गिळता आलं नाही, वमन झालं, आता मी घरी जावं का परत, मला काही जमणार नाही आचरण. परंतु हा झाला विचार, विचार निर्माण झाला आणि तो विचार सांगतो की घरी जायचं, असा निर्माण झाला विचार. विचार तुम्हाला कुठे नेतो, घरी नेतो. तुम्ही मंदिरात स्मरण करता आणि लीळा ऐकता, देवपूजा अवसर म्हणता, देवपूजा, तोपर्यंत तुम्ही चिंतनात असता. एकदा सगळं संपलं की लगेच घरचा विचार आला की लगेच तुम्हाला काय करतो, सगळ्या त्या उपदेशी लोकांमधनं, साधू लोकांमधनं, मंदिरातनं तुम्हाला तो विचार घेऊन जातो, तुमच्या घरी घेऊन जातो. आणि घरी काय आहे, आनंद आहे का काही? तुम्ही घरी जाता तर तुमचं काही हार तुरे घालून कोणी स्वागत करतं का? तर गेल्या गेल्याच म्हणतं स्वयंपाक बनवा लवकर. म्हणजे काय आहे, दुःखच आहे. दुःखरूपता, पापमूळता, अनित्यता. तुमच्यामध्ये जेव्हा विचार येतो तेव्हा तो तुम्हाला घरी घेऊन जातो, तुम्हाला दुःखात घेऊन जातो, तुम्हाला त्या कष्टामध्ये घेऊन जातो. पण तुमच्यामध्ये जेव्हा चिंतन चालू होतं तेव्हा त्या कष्टरूपी घरामध्ये, झोपडीमध्ये जर तुम्ही राहत असाल आणि तिथे जर का तुम्ही लीळा आठवत आठवत कष्ट करत असाल तर ते कष्ट सुद्धा तुम्हाला कष्ट वाटत नाही. त्या चिंतनातनं तुम्हाला आनंद परमेश्वराचा मिळतो. त्या नामस्मरणातनं, लीळा स्मरणातनं तुम्हाला आनंद मिळतो. चिंतन अशा प्रकारचं आहे की तिथे जिथे तुम्ही दुःखात आहात तिथे आनंदाची अनुभूती तुम्हाला त्या चिंतनामुळे प्राप्त होते. आणि म्हणून मार्गामध्ये सुद्धा पोथी तर होतेच, चांगलीच होते पोथी दुपारची, पण त्या पोथीवर संध्याकाळी चिंतनी असते. ती चिंतनी पोथीपेक्षा पण अजून विश्लेषणात्मक होते, चर्चात्मक होते. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे प्रश्न आणि विविध प्रकारचे उत्तरं त्याच्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात पूर्णपणे. हे आहे चिंतन, सगळ्यांनी मिळून केलेलं ती चिंतनी आहे ती. त्याच्यातनं नवम नवम असं निघतं. म्हणजे हे चिंतन किती उपयोगाचं आहे ते आपण लक्षात घेतलं या लीळेंच्या प्रमाणावरून. आणि आजच्या ह्या प्रस्तुत लीळेमध्ये सुद्धा आपण जी लीळा ऐकतोय त्याच्यामध्ये सुद्धा भट्टोबासांनी काय केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे. आणि तो चिंतन अशा प्रकारचं आहे, ते विचारू लागले म्हणजे चिंतन करायला लागले, चिंतन घडलं आणि मग म्हणतात बाई परमेश्वर पुरीहुनी दुटी आणली असे ते आणापा आरुती. चिंतनाने काय सांगितलं की परमेश्वर पुरून जी दुटी आणलेली आहे, म्हणजे स्वामींचे श्रीप्रभूंचं जे वस्त्र आणलेलं आहे ते आणापा आरुती, ती दुटी म्हणजे ते जे प्रावरण आहे ते घेऊन या इकडे.
बाईसे दुटी घेऊन आली आणि बाईसा ती दुटी घेऊन आलेले आहेत. भटाचा हाती दिदली, भटोबासांच्या हातामध्ये दिसली. भट घेऊन आले आणि भटोबास म्हणजे बाहेर येऊन हा विचार त्यांनी जे बाहेर येऊन ते चिंतन केलेलं आहे आणि ते घेऊन आल्या. भटोबासांच्या हातात ती दुटी दिली. भट घेऊन आले आणि भटोबास प्रसन्न मठामध्ये ती दुटी घेऊन आलेले आहेत. आता त्या मठाचं नाव नंतर प्रसन्न मठ झालेलं आहे. म्हणजे स्वामी त्या मठामध्ये प्रसन्न झाले म्हणून त्या मठाचं नाव प्रसन्न मठ असं पुढे नामाभिधान झालं. प्रसन्न मठी देव स्वामी प्रसन्न झाले म्हणून असं त्या स्तवनामध्ये येतं. आणि भटोबासांच्या हाती दिसली. भटोबास ते घेऊन आले उंच प्रसन्न मठामध्ये. भटी आपले अंग लपविले आणि भटोबासांनी ती दुटी पूर्ण उकलली आणि स्वतःला त्यांनी लपवलं. अंग लपवले म्हणजे स्वतःच, आपुले अंग म्हणजे स्वतःला त्यांनी झाकलं, स्वतःला त्यांनी दिसू दिलं नाही. कारण की परमेश्वर माझ्यासारख्याला बघून उदास झालेले आहेत, माझ्यामुळे उदास झाले आहेत, म्हणजे जीवामुळे परमेश्वर उदास झालेले आहेत. आता परमेश्वराला परमेश्वराच्याच माध्यमातून प्रसन्न करता येईल. परमेश्वराला परमेश्वराचीच एखादी उपयुक्त उपयोगी गेलेली जी वस्तू आहे ती दाखवून प्रसन्न करता येईल. मला जर का देवाने बघितलं तर परमेश्वर परत अजून उदास होतील, असा एक चिंतन त्याच्यातनं आहे. बघा चिंतन किती सखोल चिंतन केलं भटोबासांनी की त्याच्यामध्ये त्यांनी हे पण निश्चित केलेलं आहे की स्वामींना स्वामींची ही प्रसाद दुटी दाखवायची श्रीप्रभूंची आणि प्रसाद दुटीच दाखवायची आहे, मला स्वतःला दिसू द्यायचं नाही आहे. अशा प्रकारचं सकारात्मक चिंतन आहे, किती सखोल चिंतन आहे. आणि मग दुटी दाखवली. जी जी प्रसादू स्वीकरी जोजी आणि म्हटले की आपण वस्त्र आपण प्रावरण केलेलं नाही आहे, तर हे प्रसाद दुटी जी आहे त्या प्रसाद दुटीचा आपण स्वीकार करावा असं भटोबा स्वामींना म्हणतात. आणि गोसावी आवळो केले आणि स्वामींनी भटोबासांकडे पाहिलं आणि भटा ते उमटले. जे गोसावी प्रसाद वस्त्र स्वीकरिती, स्वामींनी नुसतं असं पाहिलं आणि पाहिल्या पाहिल्या नुसत्या स्वामींच्या श्री नेत्रांवरून किंवा श्रीमुखीचे जे काय हावभाव आहेत त्याच्यावरून भटोबासांनी ओळखून घेतलं की स्वामी आता हे वस्त्र स्वीकारणार आहेत म्हणून. भटोबास साऊमे गेले आणि भटोबास समोर गेलेले आहेत, जवळ गेलेले आहेत. जी जी प्रसाद वस्त्र स्वीकरी जोजी आणि त्यांनी म्हटलं हे श्री प्रभूंचं प्रसाद वस्त्र आपण स्वीकारा. गोसावी आसनी उपविष्ट झाले, स्वामी ओट्यावर उठून बसलेत. श्रीकरी दुटी घेतली नमस्करिली, स्वामींनी ती दुटी श्रीकरामध्ये घेतली, नमस्करिली वंदन केलं. श्रीमुकुटावरी ठेविली, श्रीमुकुटावर ठेवली. बाईसी पालवे करून पुष्ट विभागू झाडीला, बाईसाठी ते सेवेला उपस्थितच आहेत. त्यांनी लगेच एक चांगलं वस्त्र आणलं आणि त्याने त्या पालवे करून म्हणजे त्या कपड्याने स्वामींचा पुष्ट विभाग म्हणजे पाठ जी आहे त्याला माती लागली असेल, काय धूळ लागली असेल ते लगेच पुसून काढली बाईसाने. भटा करवी दुटी उकलविली, अजून ती दुटी जी आहे मोठी आहे चांगली ती अजून उकलवली म्हणजे अजून तिची घडी काढली. भटी दुटी उकलली, गोसावी प्रावरण केली, स्वामींनी ती दुटी जी आहे ती प्रावरण केली. भटा करवी दुटी उकलविली म्हणजे स्वामींनी सांगितलं हिची घडी अजून मोडा आणि मग स्वामींनी प्रावरण केली. आणि बाईसी लवलवणी जाडी आणली, लगेच बाईसा गेल्या आणि सतरंजी आणली खाली टाकण्यासाठी आसन म्हणून. जी जी आसन रसो देजो प्रसादू मिळेल, आसन रचू द्या नाही तर प्रसाद मिळेल. म्हणजे श्रीप्रभूंची प्रसन्न दुटी जी आहे प्रसाद दुटी जी आहे ती काय होईल, तिला माती लागेल, ती खराब होईल, जमिनीला टेकल्या जाईल, तिचा अपमान होईल. म्हणजे बाईसांनी सुद्धा किती चिंतनात्मक शब्द वापरलेला आहे की तुम्हाला जे आम्ही आसन आणलेलं आहे ते तुमच्यासाठी नाही तर दुटीसाठी आणलं. कारण की आता स्वामी उदास आहेत, स्वामी स्वतःला आसन टाकू देतील नाही देतील म्हणून इथे काय केलेलं आहे बाईसांची कुशळता बघा. ते म्हणतात की जाडी टाकू द्या, आसन टाकू द्या नंतर प्रसाद वस्त्र काय होईल मळेल, माती लागेल त्याला. आणि मग आसन घातले, स्वामींनी आसन टाकू दिलं. गोसावी आसनी उपविष्ट झाले, आमचे स्वामी आसनावर उपविष्ट झाले. मग म्हटले हे पोर कैसे लटके, आणि मग स्वामी भटोबासांना म्हणतात
की हे पोर कैसी लटके, म्हणजे कसं लबाड आहे बरं तुम्ही, म्हणजे किती कुशळ आहात. स्वामी म्हणतात हांगा हे तुझं कैसे नी स्फुरले, हे तुम्हाला कसं काय स्फुरलं बरं की आम्हाला तुम्ही वस्त्र द्याल आणि आम्ही लगेच प्रसन्न होऊ. भटी म्हणितले श्री चक्रधराजेनी प्रसादे, हे काही मज बहु. तिथे म्हणतात देवाला, देवा हे मला श्री चक्रधराजेनी प्रसादे, म्हणजे स्वामी जेव्हा पण काही विचारतात हे तुम्हाला कसं स्फुरलं, तेव्हा भटोबास म्हणतात देवा हे तुमच्या श्री चरणाचेनी प्रसादे, श्री चक्रधराचेनी प्रसादे, हे काही मज बहु, म्हणजे देवाच्या प्रसादाने. इथे त्यांनी श्री चांगदेव असं म्हटलेलं नाही आहे. मी तुम्हाला सांगितलं स्मृतीस्थळामध्ये भटोबास, महादाईचा, आऊचा या सगळ्यांच्या मुखामध्ये काय आहे, चक्रधर स्वामी हेच ना मुखामध्ये नाव येतं. चैतन्यापर चक्राख्य देवता हे सुद्धा स्वामींनी म्हटलेलं आहे. आणि तो देवश्री चक्रधर जाय मेल्या चक्र होय, असं हे जे काय आहे हे सगळीकडे मुख्य महत्त्वाच्या लोकांच्या मुखी, श्रीप्रभूंच्या मुखी आपल्याला श्री चक्रधर हे नाव ऐकायला मिळतं. आणि इथे भटोबासांनी सुद्धा म्हटलं श्री चक्रधराचेनी प्रसादे, म्हणजे श्री चक्रधर स्वामीच्या प्रसादाने, हे माझ्यासाठी काही मोठी गोष्ट नाही आहे, शुल्लक गोष्ट आहे. म्हणजे श्री चक्रधर स्वामीच्या प्रसादाने तर याच्याही पेक्षा मोठ्या मोठ्या गोष्टी स्फुरणार आहेत, याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या गोष्टी साधणार आहेत, लाभणार आहेत. परमेश्वराच्या प्रसादाने म्हणजे प्रसन्नतेमुळे हे मला काय मिळणार आहे, मोक्षापर्यंत भटोबात जाणार आहेत, प्राप्तीपर्यंत जाणार आहेत, परमेश्वराच्या आनंदापर्यंत जाणार आहेत. हे सगळं परमेश्वराचा प्रसादच आहे. त्यांना जो परमेश्वर देणार आहेत, देत आहेत, या मागे त्यांना जो दिलेला आहे हे सर्व परमेश्वराची प्रसन्नता आहे असं भटोबास कबूल करतात. आपल्याला जर काय विचारलं असतं की बाबा हे तुम्हाला कसं काय सुचलं, तर आपण म्हटलं असतं मी डोकं लावलं. परंतु विधीच्या बाबतीमध्ये तुम्ही डोकं लावत नसता, तुमचं डोकं कोणीतरी लावतं, म्हणजे तुमचं डोकं चालत नसतं, कोणीतरी तुमचं डोकं चालवतं, ते म्हणजे परमेश्वर. वेळेवर तुम्हाला तोच विधी कसा काय सुचतो, इतक्या दिवस नव्हता माहिती, आजच कसं काय कळलं तुम्हाला, तर देवानी तो स्फुरवून दिला. तसं सांडोवा प्रसंगी की भटोबास म्हणतात करते करवी ते काही आपण, करते करवी ते परमेश्वर आहेत असं स्पष्ट सांगितलेलं असताना कधी कधी आपण सेवा करतो आणि त्याचं श्रेय आपण घेतो, हे मी केलं, हे माझ्यामुळे झालं, हे मी सांगितलं म्हणून झालं, हे मला सुचलं, हे मला स्फुरलं. म्हणजे ज्यांना सांडव्याची लीळा माहिती नाही ते लोक असंच बोलतात, हे मला सुचलं, मला स्फुरलं. आणि सांडव्याच्या लीळेत भटोबास म्हणतात करते करवी ते काय आपण आहोत का, करते करवी ते परमेश्वर आहेत. आणि त्या राणाईचा बरोबर त्या शिळेला धक्का मारतात आणि बरोबर ती शिळा जाऊन निघुती, जिथे पाहिजे तिथे जाऊन ती बसते. इथे भटोबास परत म्हणतात बघा मी म्हटलं होतं ना करते करवी ते परमेश्वर आहेत. म्हणजे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, कुठली सेवा आपण आपल्याला प्राप्त होते त्याच्या मागे परमेश्वर असतात. उगाच आपल्याला ती सेवा मिळत नाही. तुम्हाला वाटलं की नाही त्यांनी फोन केला म्हणून मला सेवा मिळाली, नाही, असं नाहीये. तुम्हालाच फोन का करावा असं का सुचलं, ते देवानीच पुरवलं फोन करत्याला. तुम्ही हो म्हणता आणि तुम्ही येऊन ती सेवा करता, त्याच्या मागे सुद्धा परमेश्वराचा मनोधर्म आहे. आणि सगळं त्या सेवेमध्ये तुम्हाला जे जे स्फुरतं, तुम्ही म्हणता बरं झालं आपण ते जास्त घेतलं, कमी घेतलं असतं तर लोक भरपूर आले, कमी पडलं असतं, पण बरोबर जास्त आपण पदार्थ घेतल्यामुळे ते बरं झालं. ते तुम्हाला स्फुरलंच कसं काय जास्त घ्यावं म्हणून, तर ते सुद्धा देवानेच पुरवलेलं आहे. म्हणून करते करवी ते आपण नाही, करते करवी ते सगळे परमेश्वर आहेत. आपल्याला ते स्फुरत नसतं, आपल्याला ते स्फुरवून दिल्या जातं. विधीकरिता विधी स्फुरे असं स्पष्ट सांगितलेलं आहे देवानी. म्हणजे या सगळ्याच्या मागे परमेश्वर आहेत. आणि म्हणून ते म्हणतात श्री चक्रधराचेनी प्रसादे, देवा हे आपल्या सगळ्या प्रसन्नतेने, आपल्या सगळ्या दातृत्वाने हे सगळं मला स्फुरतं की विधीला विधी केला पाहिजे, विधीला अविधी केला नाही पाहिजे, अविधीला अविधी केला नाही पाहिजे, विधीला विधीच केला पाहिजे आणि अविधीला विधी केला पाहिजे. म्हणजे अविधी घडला असेल एखादा तर मग अविधीला लगेच आपण विधी करून तो अविधी नासून टाकला पाहिजे. अविधीला अविधी करू नये आणि विधीला अविधी करू नये. विधी केल्यानंतर परत अविधी नको, की आपण एखादा विधी केला आणि नंतर अहम आला की हे मी केलं म्हणून लोकांमध्ये आपण हे केलं, हे मी केलं, म्हणजे एक विधी झाला आपला चांगला आणि दुसरा आपण लगेच अहम लावून तो विधी नासून टाकला. तर ह्याच्यामुळे
विधीला अविधी करू नये, विधीला विधीच करावा. अविधीला अविधी करू नये, अविधीला लगेच विधी करा. अविधी घडलाच चुकून मापून तर लगेच विधी करावा. अहम आलाच तुमच्यामध्ये तर लगेच लक्षात घ्या, अरे माझ्यामध्ये अहम आला, हे मी केलं नाही, हे मी केलं नाही, देवा माफ करा, क्षमा करा, हे मी लोकांमध्ये बोललो, त्याचं श्रेय मी घेतलं, हे मला स्फुरलं नाही, हे सगळं तुम्हीच मला स्फुरवून दिलं. लगेच विधी करून टाका. अविधी घडला की लगेच विधी करून मोकळं व्हायचं, अविधी नासून टाकायचा. म्हणजे अशा प्रकारे परमेश्वराला सगळं श्रेय दिल्याच गेलं पाहिजे, कारण की परमेश्वरच सगळं पुरवतात आपल्याला. स्वामी म्हणतात विधीकरिता विधी स्फुरे. स्वामी म्हणतात बरोबर आहे, तुम्हाला हे का स्फुरलं, कारण की तुम्ही विधी करत होतात आणि त्याच्यामुळे विधीकरिता विधी स्फुरे. विधी करत असाल तर कधीच अविधी स्फुरणार नाही तुम्हाला. तुम्ही जर का भात घेतला, भात वाढला ताटामध्ये की तुम्हाला चपाती घ्यावीशी नाही वाटणार, भात वाढला की लगेच डाळच घेऊ वाटणार. म्हणजे त्याला तेच आहे, डाळ घेतली की त्याच्यात लगेच तेल घेऊ नाही वाटणार, तुपच घेऊ वाटणार. हे काय आहे, हा क्रम आहे, म्हणजे त्याला तोच क्रम असतो. तसंच जर का तुम्ही अविधी केला तर पुढचा प्रकार सुद्धा तुम्हाला अविधीच आठवणार. म्हणजे तुम्ही खोटं बोलण्याचा अविधी केला की ते खोटं लपवण्याचा अविधी तुम्ही करणार, ते खोटं लपवण्यासाठी अजून खोटं बोलण्याचा अविधी करणार. आणि तुम्हाला जर का कोणी काही आरेरावी केली तर त्याला आपण भांडण्याचा अविधी करणार, त्याला मारण्याचा अविधी करणार. म्हणजे एक अविधीमुळे अनेक अविधींचा जन्म होत असतो. अविधी अविधी ते प्रसवे, छोटा अविधी मोठ्या अविधीला जन्म देत असतो. आणि अशामुळे अविधीवर अविधी, अविधीवर अविधी घडत राहतात, घडत राहतात, घडत राहतात. आणि एकीकडे स्वामी सांगतात विधीकरिता अविधी संचरे. जर का विधी करत आहात म्हणजे तुम्ही निश्चिंत आहात का नाही, उलट विधी करत असताना अविधी होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण आपण त्याच्यामध्ये असतो की विधी करायचा आणि तो विधी करत असताना त्याच्यामध्ये पायाखाली मुंग्या येत आहेत वगैरे आणि त्याच्यामुळे मुंग्या मरत आहेत. जसं त्यांनी सांगितलं, पाणी आणता मुंग्या न देखती. म्हणजे पाणी आणतायत ते आणि त्याच्यामध्ये एवढे मग्न आहेत की त्याच्यामध्ये मुंग्या पायाखाली मरतायत, त्याच्यात अविधी होतो. कधी कधी साधू सेवा, अधिकरण सेवा, वासनिक सेवा करताना त्यांना एकदम काहीतरी बोलल्या जातं किंवा त्यांच्या पट्टीला पाय लागू शकतो, त्यांना पाय लागू शकतो, त्यांच्याबद्दल मनामध्ये एकदम काहीतरी येऊन जातं. अशा सगळ्या गोष्टी होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा विधी करताना अविधी होऊ शकतो. तुम्ही पंक्तीमध्ये वाढताय, वासनिकांना वाढताय आणि असं वाढत असतानाच नेमकं काय होतं की त्यांनी काहीतरी पाणी मागितलं, लगेच मगाशी सांगता येत नव्हतं का, मगाशी इथूनच गेलो ना, तुम्ही त्यांना बोलले, चार चौघात बोलले, ते दुखावल्या गेले. म्हणजे काय झालं, विधी चालू असताना अविधी घडला. म्हणजे हे कुठेतरी चुकीचं आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं की विधी करताना कधीच या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत, चुकीच्या गोष्टी घडल्याच नाही पाहिजेत आपल्याकडनं. जसं तुम्ही तेलामध्ये काहीतरी तळत असता तेव्हा तुम्ही काय खबरदारी घेता की ते तळल्या पण गेलं पाहिजे आणि उडलं पण नाही गेलं पाहिजे. बरोबर आहे, विधी चालू आहे, तळण्याचा विधी चालू आहे, त्याच्यात तेल उडण्याचा, आपल्या अंगावर तेल उडण्याचा अविधी घडला नाही पाहिजे. याची जशी काळजी घेता तसंच विधी करत असताना कुठेही स्थानवंदन करता, सेवादास्य करता, त्याच्यामध्ये तो विधी करत असताना अविधीचा लवलेश सुद्धा आपल्याला लागायला नको, अविधी तिळ मात्र सुद्धा घडायला नको, मनात सुद्धा तो अविधी नको, मानसिकतेमध्ये तो अविधी नको, वाचिकेमध्ये तो अविधी नको आणि प्रत्यक्ष क्रियेमध्ये सुद्धा तो अविधी नसला पाहिजे. आपली खूप लोक एकत्र आल्यानंतर आपण चिडचिड होते आपली, खूप लोकांच्या बाबतीमध्ये आपण वाईट सुद्धा बोलतो किंवा खूप लोकांच्या बाबतीमध्ये आपल्या मनामध्ये वाईट विचार येतात. खूप लोक एकत्र आल्यानंतर वगैरे असं होतं. कधी कधी काही लोक पहिल्या पंक्तीला बसून जातात, आपण बघा आले शेवटी आणि लगेच पंक्तीत बसून निघाले, पण लगेच आपल्या मनात आला विचारतो. म्हणजे काय झालं, आपण विधी करतो आहोत. लक्षात घ्या की त्या व्यक्तीच्या नशिबामध्ये विधी लिहिलेला नाहीये, म्हणून तो शेवटी आला, पंगत जेवला, निघून गेला. तुमच्या नशिबामध्ये तो विधी लिहिलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यात पहिले आलात. तुमच्याकडनं भोजन बनवण्याचा, भोजन वाढण्याचा आणि इतर सगळे जे काही सेवा आहेत ते करण्याचा विधी तुमच्या नशिबात लिहिलेला आहे, त्यांच्या नशिबात लिहिलेला नाही. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं तो घडला नाही. म्हणून आपल्याला जर काही विधी प्राप्त झाला तर त्यातनं अविधीची निष्पत्ती आपणच होऊ द्यायची नसते. स्थानवंदन करायला गेलो की स्थानाला पाय लागतोय काय,
तिथे त्या गल्पाला पाय लागतो काय, साधूंना पाय लागतो काय, कोणाला आपण काहीतरी बोलतो काय, म्हणजे हे विधी करताना अविधीचा संचार ह्याच्यामुळे होऊ शकतो. म्हणून स्वामी सांगतात की विधीकरिता विधीच पुरे. म्हणजे तुम्ही जर का मनापासून आवडीपूर्वक विधी करत असाल तर तुम्हाला अविधी करण्याची इच्छा होणारच नाही. तुम्ही जर का आवडी तुमची कमी आहे किंवा नगण्य आवडी असेल तर त्याच्यामध्ये अविधीचा संचार होऊ शकतो विधी करताना. परंतु विधी करताना पूर्ण आवडीपूर्वक जर का तुम्ही विधी करत असाल आणि ज्ञानाच्या आधाराने विधी करत असाल, जसं ज्ञानेविना वैराग्य उपयोगाचं नाही तसं ज्ञानेविना सेवा सुद्धा उपयोगाची नाही. सेवा करताना सुद्धा त्याचं सेवेचं ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की विधीकरिता विधीच पुरे. म्हणजे आवडीपूर्वक तुम्ही जर का विधी करत असाल, निर्हेतुकप्रमाणे जर का तुम्ही विधी करत असाल तर तुम्हाला विधीच पुरे, त्याच्याने विधीच पुरणार आहे, अविधीच पुरणारच नाही. आमचे आचार्य विधी आचरत होते स्वामींच्या सन्निधानी राहून, आणि जेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की जा इथून निघून जा, तेव्हा त्यांना विधीच पुरला. म्हणजे रिद्धपूरला जाऊ का, ते म्हटले नाही की घरी जाऊ का, आईकडे जाऊ का, दादूसांकडे जाऊ का, ते म्हणाले की रिद्धपूरला जाऊ का. विधीकरिता विधीच पुरे. आमचे माहीम भट्ट जे होते ते सुद्धा विधीमध्येच होते. पूर्वी ऐकली, अजून निरूपण ऐकलं, हे निरूपण ऐकलं, पूस प्रश्न केले, भरपूर ज्ञान मिळालं आणि त्या ज्ञानाचं चिंतन सुरू झालं, विधी सुरू झाला. घरामध्ये असक्तता जी होती ती काढून टाकली त्यांनी, हळूहळू कमी कमी केली. विधी सुरुवात झाल्यामुळे विधीच पुरला की अनुसरण घ्यायचा हा विधीच पुरला. अनुसरण घेण्याचा विधीच पुरला आणि त्याच्यावर चिंतन चालू असताना रिद्धपूरला जाण्याचा विधीच पुरला. म्हणजे विधीला विधीच पुरत राहतात. आणि पुढे गेल्यानंतर विधीच पुरला की हा चांगले कपडे मी घालून गेलो तर मग मी तिथे सेवा वगैरे काही करणारच नाही. म्हणून एका ब्राह्मणाचं मळकं वस्त्र स्वतः धारण केलं, त्यांना आपलं चांगलं वस्त्र दिलं. म्हणजे ह्या सुद्धा विधीकरिता विधी, जे पाळुंके पालटण्याचा विधी त्यांनी तेव्हाच करून टाकला की अनुसरण झालंच सुद्धा नाही. म्हणजे जसं झालं पाहिजे तसं नाही, अनुसरण एक प्रकारे झालेलंच आहे. निघाले घर सोडून म्हणजे अनुसरण झालंच त्यांचं. आणि त्याच वेळी पहिला विधी त्यांनी फाळुंके पालटण्याचा विधी केलेला आहे. म्हणजे वस्त्र बदल केला आहे, स्वतःचं चांगलं वस्त्र दिलं, त्यांचं मळकं वस्त्र घेतलं. विधीकरिता विधीच पुरतो. इथे सुद्धा स्वामींनी ते सांगितलेलं आहे, वचनामध्ये ते सांगितलेलं आहे. एक विधी केला की दुसरा विधी तुम्हाला लगेच आठवतो. तुम्ही एखाद्या दिवशी स्मरण करा चांगलं आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपले 2च लीळा पाठ आहेत. लगेच तुम्ही दुपारी लीळाचरित्र घेऊन बसणार आणि तिसरी लीळा तुम्ही पाठ कराल, उद्या 4थी लीळा, 5वी लीळा, अशा अनेक लीळा तुमच्याकडे संग्रहित होतील आणि स्मरणाला बसल्यानंतर अनेक लीळा तुमच्याकडे असणार आहेत. कुठली आठवू असं तुम्हाला होईल. अशा प्रकारे विधीला विधी स्फुरत राहतो. आता तुम्ही जर का ज्या दिवशी स्मरण केलं आणि लीळाचरित्र घेऊन तुम्ही अध्ययन केलं, एखादं चांगली रेकॉर्डिंग तुम्ही प्रवचनाची ऐकली की तुमचा तो दिवस एवढा चांगला जातो. अशा वेळेला कोणी भांडायला जायचं असेल कुठे तर आपण कॅन्सल करतो की नको भांडायला, आजचा दिवस किती चांगला आहे, स्मरण घडलं, लीळाचिंतन घडलं, असं बरं वाटतंय की भांडण नको, जाऊ दे, काय जाब विचारायला जायचं नाही. उद्या पण तोच विधी होतो, परवा पण तोच विधी. विधी करता विधीच पुरे आणि अविधी परिहरे. विधी करिता अविधी परिहरे हे पण देवानी सांगितलेलं आहे. विधी करताना अविधी होऊ शकतो हे पण सांगितलं. आणि जर का यथायोग्य विधी केला तर अविधीचा परिहार होतो, म्हणजे अविधीचा नाश होतो, हे सुद्धा देवानी सांगून ठेवलेलं आहे. आणि म्हणून विधी अविधी ते परिहरे, पुढचंच वचन स्वामी सांगतात, विधी अविधी ते परिहरे. विधी केल्यामुळे अविधीचा परिहार होतो. यावरी भटी म्हणितले, आणि यावरी भटोबास म्हणतात स्वामींना, जीजी प्रसाद सेवेतव काही होय. प्रसाद सेवा जी आहे ती प्रसाद सेवा केल्याने नेमकं होतं काय. सर्वज्ञ म्हटले प्रसाद सेवेतो पुरुष धर्मी दक्ष होय. प्रसाद सेवा म्हणजे प्रसाद वंदन जर का तुम्ही केलं तर पुरुष धर्मी दक्ष होय. आता आपल्याला सगळ्यात पहिले हे बघावं लागेल की प्रसाद वंदन करताना आधी आपण दक्ष असलं पाहिजे. प्रसाद वंदन केल्यानंतर आपण दक्ष होणारच आहोत, परंतु आधी दक्ष असं असावं की प्रसाद वंदन म्हणजे आपण जे आषाढी एकादशीला करतो, महाशिवरात्रीला करतो, नवमीला करतो, तसं प्रसाद वंदन नाही. ते तर एक्सप्रेस प्रसाद वंदन आहे. इकडे प्रसाद वंदन केलं की तिकडे प्रसाद सोडलं तिकडे धावत जायचं
आणि तिकडे पटापट करायचे, लगेच तिसरी ठिकाणी जायचं, चौथ्या ठिकाणी जायचं. पार प्रसाद वंदनाचा आपण काय करतो त्या दिवशी बाजार मांडतो अक्षरशः. आणि नुसतं डोकं आपटून आपटून त्याच्यावर आपण काय करतोय प्रसाद वंदन, आणि सांगतो की आज आम्ही 50 प्रसाद जोड केले. परंतु विधी म्हटला का काही? हे तर असंच आहे की अन्न तोंडात टाकून गिळायचं चावायचंच नाही. त्याचा आनंद चावलंच नाही तुम्ही तर त्या अन्नाचं फूड पॉयझन आहे आतमध्ये. तसं नुसतं प्रसाद नुसते डोक्याला लावलेत, वंदन नाही केलं तुम्ही, फक्त डोक्याला लावले प्रसाद, फक्त स्पर्श केला पटापट पटापट पटापट. तिकडे हिशोब करतो आपण की 50 प्रसाद जोड्या पटापट करायचे आहेत, आणि अशा पद्धतीने आपण ते प्रसाद वंदन करतो. चिडचिड त्याच्यामध्ये होते. जे काय होतं सगळा विधीकरिता अविधी तिकडे त्या ठिकाणी होत असतो. प्रसाद एकच करा, पण शांततेने करा. प्रसाद वंदन करताना प्रसादासंदर्भातली लीळा आठवली पाहिजे. स्वामींची एखादी लीळा, दुसरी लीळा, तिसरी लीळा असं आठवून प्रसाद वंदन झालं पाहिजे. असं वाटलं पाहिजे की देव आमच्या समोर बसलेले आहेत आणि आम्ही देवाला वंदन करतो आहे की काय, असं पूर्ण भाव तुमच्यात निर्माण झाला पाहिजे. त्याला म्हणतात प्रसाद सेवा. एखादी प्रसादाची लीळा, प्रसाद दुटीची लीळा, एखाद्या वस्त्रदानाची लीळा तुम्हाला त्यावेळी आठवली पाहिजे. स्वामी निरूपण करतायत बेलोपूरला महावाक्य निर्वचन, ती लीळा आठवली पाहिजे. डोमेग्रामला निरूपण करतात, ती लीळा आठवल्या पाहिजेत. असे निरूपण आठवल्या पाहिजेत, अशी लीळा आठवली पाहिजे प्रसाद वंदन करताना. तर त्याला प्रसाद वंदन म्हणतात. त्याच्यासाठी 50 प्रसाद जोड करायची गरज नाही. एकच प्रसाद जोड केला तरी चालतो. आपण लोक नपाळत्यातच गाड्या घेऊन निघतो प्रसाद वंदन करा. ॲक्च्युली नपाळत्यामध्ये घरीच राहायचं असतं, नपाळत्यात फिरायचं नसतं. आपण जे पाळतो ना, नपाळतंय आज म्हणजे बाहेर पडायचं नाही, घरातच राहायचं, स्मरण करायचं, जास्तीचं स्मरण त्या दिवशी झालं पाहिजे. अशा प्रकारे ते प्रसाद वंदन असं केलं तर त्याला प्रसाद वंदन म्हणतात. नाही तर नुसतं डोकं ठेवून ठेवून पुढे निघाला तर त्याला प्रसाद वंदन म्हणत नाहीत. म्हणून इथून पुढे एक्सप्रेस प्रसाद वंदन करू नका, शांततेत प्रसाद वंदन करा, तरच विधी करता विधी स्फुरणार आहेत. प्रसाद सेवेतोपूर्वी धर्मीदक्ष, असं जर का प्रसाद वंदन केलं तर तुम्ही धर्मीदक्ष होता. म्हणजे प्रसाद वंदन करता करता तुम्ही लीळापूर्वक ते प्रसाद वंदन, लीळा आठवण करून ते प्रसाद वंदन करत असाल, विशेष वंदन करत असाल तर धर्मी दक्ष होय. म्हणजे धर्म तुमच्यातला धर्म दक्ष होतो, म्हणजे चांगला होतो. धर्मी दक्ष होतो म्हणजे धर्माविषयी तुम्ही दक्ष होता. म्हणजे आम्हाला अजून धर्म आचरण करायचं आहे, अजून मला लीळा पाठ करायचे आहेत, वचन पाठ करायचे, अजून माझं स्मरण घडलं पाहिजे, म्हणून तुम्ही दक्ष होता. ईश्वरी आरती उपजे ईश्वराविषयी लीळा आठवल्यामुळे काय होतं, स्वामींच्या प्रसन्नतेच्या लीळा आठवल्यामुळे परमेश्वराचं स्मरण घडतं. आणि मग लक्षात येतं की माझी आवडी तर देवाविषयी कमी आहे, बटोबासांची किती आहे, बाईसांची किती आवडी आहे. ते लगेच आले, स्वामींना आसन टाकताय, स्वामींना प्रसाद दुटी त्यांनी दिली, म्हणजे स्वामींविषयी किती लागले पण आहे, माझं नाही आहे असं आठवून ईश्वरी आरती उपजे. म्हणजे देवाविषयीची आवडी आपली पण वाढते. आणि अविधी परिहारे, घडला जर काय कुठला अविधी असेल तुमचा, तो अविधीचा परिहार होऊन जातो. अडथळे नासतात लीळा आठवल्यामुळे, देव आठवल्यामुळे. विघ्नोपशांती होय, एखादं विघ्न तुमच्या आयुष्यामध्ये असेल, काही लोक करतात ना शांत्या वगैरे करतात, ते मला विचारतात की बाबा जर का असं ब्राह्मणाने शांती सांगितली मग आपण काय करायचं उपदेशांनी, त्याचं उत्तर आज मला मिळालं इथे की स्वामी सांगतात विघ्न उपशांती होय, आम्हाला सांगितली शांती, प्रसाद वंदन करा. आणि प्रसाद वंदन करा, स्थान वंदन करा, विशेष वंदन करता पण कसं करा, नाम लीळा मूर्ती चेष्टापूर्वक. लीळा आठवून, नाम आठवून, मूर्ती आठवून, चेष्टा आठवून, पूर्ण परमेश्वराला आठवून तुम्ही काय करा, प्रसाद वंदन करा, विशेष वंदन करा. एकच प्रसाद करा, एकच विशेष करा, पण लीळा मात्र भरपूर आठवा, भरपूर वेळ द्या लीळेंना. विघ्न उपशांती होय, तुमच्या आयुष्यात आलेल्या विघ्नाची तिथेच शांती होते. वेगळं काही महानुभावपंथी लोकांना ब्राह्मणाकडे जाऊन शांत्या करायची काही गरज नाही आहे. इथे प्रसाद वंदन केल्याने म्हणजे देव आठवल्याने, नुसतं प्रसाद वंदन केल्याने नाही. नाही तर उद्या मंदिरात येतील सगळे प्रसाद वंदन करायला. तिथे तुम्ही घरी बसून जरी नुसतं देव आठवला तर ते प्रसाद वंदन केल्यासारखंच आहे एक प्रकारे. घरी तुम्ही बसलेला आहात आणि पूर्ण लीळा आठवतायत, रडतायत, डोळ्यातनं अश्रुपात होतोय,
हृदयामध्ये परमेश्वर विसावलेले आहेत. अशा प्रकारे जर का तुम्ही देव आठवत असाल तर विघ्न उपशांती होय. तिथे तुमच्या सगळ्या दुःखाची शांती होऊन जाते. काही कुठे जायची गरज नाही. विधी सबीज होय. बघा, देवाकडे काही मागायची पण गरज नाही आहे. देवानी सांगितलं प्रसाद वंदन, आम्ही सांगितलं तसं करा, विघ्न उपशांती होऊन जाणार तुमचे. विधी सबीज होय. आणि तुमच्यामध्ये जो विधी स्मरण तुमचं चालू आहे ते आत्ता चांगलं चालू नाही आहे, तर तो स्मरणाचा विधी सबीज होय, म्हणजे अजून बीजरूप होतो, अजून चांगला होतो. तुमच्याकडे सेवा करायचा विधी तुम्ही करताय, परंतु तुम्हाला माहिती नाही सेवा कशी करायची, तर ती सेवा तुमची काय होणार आहे, अजून चांगली तुम्ही सेवा करायला लागाल. तुमचं स्मरण चांगलं होईल, पाठांतर चांगलं होईल, लीळाचिंतन चांगलं होईल, नामस्मरण चांगलं होईल. सगळ्या गोष्टी तुमच्या ॲक्युरेट होत राहतील. जसं देवाला अपेक्षित आहे तसं होत राहील. कधी? जेव्हा लीळापूर्वक तुम्ही प्रसाद वंदन कराल तेव्हा. दैव साह्या ते करी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परमेश्वर आपल्याला साह्य करायला लागतात. तुम्ही जर का तुमच्या घरी रोज लीळा आठवत असाल तर तुमचं सगळं विघ्न दूर तर होईलच, पण परमेश्वराची कृपादृष्टी तुमच्या घरावर आणि तुमच्यावर सतत राहते. किती मोठं वादळ आलं तरी तुम्हाला मात्र काही होणार नाही. तुम्ही परमेश्वर तुम्ही पण त्या वादळात सापडणार, पण तुमचं नुकसान परमेश्वर होऊ देणार नाही. आणि तुमच्यातला जो धर्म आहे, तुमचं नुकसान जरी झालं तरी तुमच्यामधला जो धर्म आहे, धर्मी दक्ष होय सांगितलं ना, विधी सबीज होय, तो सबीज झालेला विधी आणि धर्मी तुम्ही दक्ष झालेले आहात. त्याच्यामुळे तुमचं नुकसान जरी झालं तरी तुमच्या हृदयातल्या धर्माचं मात्र नुकसान होत नाही. तो धर्म जो आहे तो धर्म तुमचं काय करतं, तुमच्यातल्या धर्माचं रक्षण करतं. तो विधी जो आहे तुमच्यातल्या हृदयातल्या परमेश्वराला धरून ठेवतो. तुमचं नुकसान जरी झालं तरी तुम्ही म्हणतात माझं काही नुकसान नाही झालं, लोकांचं ह्याच्यापेक्षा जास्त नुकसान झालं, आमचे फक्त पत्रे उडाले, परंतु काहींच्या माना उडाल्या, काही मेले लोक, आमच्या घरातलं कोणीच मेलं नाही, याचा आनंद बाळगा आपण. म्हणजे परमेश्वर साह्य करतात, दैव साह्याते. आणि आपल्या मानव पंथातल्या कितीतरी वासनिक लोकांना जे नुसते 5 नामं घेतात, असे उपदेशी लोकांना सुद्धा एवढं साह्य झालेलं आहे. त्यांना कधी विचारा तुम्ही, ते लगेच सांगतात आम्हाला असं साह्य झालं. म्हणजे परमेश्वर साह्य करतात. ऐसे गोसावी निरोपिले, असं स्वामींनी आमच्या प्रसाद सेवेचं महत्त्व सांगितलं. आणि भटोबासांनी स्वामींना प्रसन्न केलं आणि त्या मठाला त्या निमित्ताने प्रसन्न मठ असं नाव, त्या मठाचं नामकरण तेव्हापासून झालेलं आहे. अशा प्रकारे ही लीळा आज आपण या ठिकाणी उत्तरार्ध 158 क्रमांकाची दिगंबर श्रीमूर्ती श्री प्रभू वस्त स्वीकारू या लीळेवर आज आपण श्रवणाने चिंतन केलेलं आहे. दंडवत.